आम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो आहे तिथे महाविकास आघाडीला मिळणारा हा प्रतिसाद उत्कृष्ट असा आहे आणि मतदारांमधून हा उत्स्फूर्तपणे आलेला प्रतिसाद हा आम्हाला विजयाची ग्वाही देतो आणि आम्हाला विश्वास आहे असंच बारामती असेल, शिरूर असेल, पुणे असेल या तिघही लोकसभेमध्ये आम्हाला आमचे उमेदवार प्रचंड मतांनी लोक निवडून देतील हा विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये होते, ते बोलताना असं म्हणाले की शरद पवार भाषणामध्ये जे सातत्यानं उल्लेख करायचे की यंदा भाकरी फिरवली पाहिजे। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की यंदा बारामतीमध्ये भाकरी फिरणार आणि बारामतीतली भाकरी आपल्याला फिरवायची। बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहेच, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काम केलंय ते काम लोकांना माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सरकारचीच भाकरी फिरवायची वेळ आली आहे आणि नक्कीच जनता या सरकारचीच भाकरी फिरवल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची काल जवळपास 1.5 तास एका ठिकाणी गुप्त बैठक झाली। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांसमोर रोष व्यक्त केला की आतापर्यंत 25 वर्ष संघर्ष केला, मात्र आज त्यांच्याबरोबर काम करावं लागतंय। तर त्यांनी असं सांगितलं की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या पुढच्या काळामध्ये अन्याय होणार नाही त्याची खबरदारी मी घेतो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुनेत्रा वहिनींचं काम करावं लागेल। कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन सांगायची वेळ त्यांच्यावरती आली। नक्कीच पहिल्या दिवसापासून आपण बघत आहोत तर त्यांच्यामध्ये कुठेही एक वाक्यता आपल्याला दिसत नाहीये। सीएम साहेबांचा चेहरा एकीकडे असेल तर दोघं डीसीएम वेगळ्या साईडला बघतायत, असं कायम इथे वातावरण आपण बघतोय। उमेदवारी ठरवताना देखील अजून बघितल्यात तर अजूनपर्यंत सगळ्या उमेदवाऱ्या कुठे कुठे द्यायच्यात हे देखील त्यांच्यामध्ये अजून चर्चा चालूच आहेत। मला असं वाटतं त्यांच्यामध्ये विसंवाद आहेच आणि हे सगळी जनता बघते। बारामतीमध्ये भाजपनं पूर्ण ताकद कामाला लावली, सगळे आमदार असतील किंवा त्यांचे भाजपचे सगळे पदाधिकारी। भाजपला एवढा जोर का लावावा लागतो? म्हणजे उमेदवारी खरं तर सुनेत्रा वहिनींची आहे, घड्याळ चिन्ह आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह अजितदादांना मिळालेलं आहे, तरी सुद्धा भाजपला बैठका घ्याव्या लागतात, जोर लावावा लागतो। मला असं वाटतं सगळं राजकारण जर बघितलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आजूबाजूला फिरत आहे आणि सगळ्यांचं टार्गेट एवढंच आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना कसं थांबवायचं, कारण साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, इंडिया आघाडी एक सक्षमपणे समोर पर्याय उभा करते आहे आणि मला असं वाटतं साहेबांना कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा साहेबांना कुठेतरी रोखून धरण्यासाठी की त्यांनी बारामतीमध्येच रोखून राहायला पाहिजे म्हणून हे सगळं एवढं चाललंय हे आहे। पण अजूनही जनता ठामपणे सुप्रियाताईंच्या पाठीशी आहे आणि आमच्या ताई लाखांनी नाही तर चांगल्या मतांनी निवडून येणार आम्हाला विश्वास आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। थांबतील का? नाही साहेब, तुम्ही बघतायत साहेब आता सगळ्यात जास्त प्रचार सभा घेत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मला अभिमान आहे की साहेबांच्या वयावर जी लोक बोलत होती ना त्यांना लाजवेल अशा सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघातली काय स्थिती पाहायला मिळते? रवींद्र भैया पाटील नाराज असल्याची चर्चा आहे, खरंच ते नाराज आहेत? त्यांनी त्यांचं वक्तव्य सोशल मीडिया आणि मीडियाच्या समोर व्यक्त केलेलं आहे। उमेदवारी मागणं आणि एकदा पक्षाने जाहीर उमेदवारी केल्यानंतर सगळेच पदाधिकारी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि एकत्र आमचे उमेदवार श्रीराम पाटील आणि आम्ही हे सगळे सोबत प्रचार करतो आहेत। हे वातावरण आजही आमच्या रावेर लोकसभेमध्ये बघायला मिळत आहे। म्हणजे श्रीराम पाटलांचा विजय निश्चित आहे? नक्की आहे, आमचा प्रचार जोरात चाललाय। आपण पाहतोय की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीराम पाटलांचा विजय होईल अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।